पुढच्या बातमीकडे राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठी छाननी करण्यात आली असून तब्बल 92 लाख लाभार्थी महिलांची नावं योजनेतून वगळण्यात आलेली आहेत। ई-केवायसी नसणं, उत्पन्नाची निश्चित मर्यादा ओलांडणं आणि वयोमर्यादेच्या निकषात न बसणं ही यामागची प्रमुख कारणं असल्याचं कळतंय। विशेष म्हणजे योजनेतून वगळण्यात आलेल्या लाभार्थ्यांमध्ये बीड जिल्ह्याचा क्रमांक सर्वात पुढे आहे। राज्यभरातील एकूण लाभार्थ्यांपैकी जवळपास 38% महिलांना योजनेतून कमी करण्यात आल्याचंही आकडेवारीतून दिसून येत आहे। ई-केवायसी अपूर्ण असलेल्या 62 लाख लाडक्या बहिणींना का वगळलं हे आपण बघतो। त्यामागची कारण ई-केवायसी अपूर्ण आहे। 67% लाडक्या बहिणीची 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिला आहेत 16 लाख। तर कुटुंबात सरकारी कर्मचारी असलेले जे प्रमाण आहे ते 4,42,000 म्हणजे 4.42%। तर संजय गांधी निराधार योजनेचे काही लाभार्थी आहेत त्यात संख्या आहे 3,60,000 तर 3.9% इतकं ते प्रमाण आहे। एकाच कुटुंबात 2 लाभार्थी आढळून आलेले आहेत हे प्रमाण आहे साधारणपणे 2.5 लाख आणि 2.7% हे प्रमाण आहे। तर 65 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लाभार्थी महिला आढळून आल्या 1,08,000 2% इतकं प्रमाण आहे हे। तर पुरुष लाभार्थी 29,000 आढळून आलेले आहेत यांचं प्रमाण आहे 0.31%। सरकारी कर्मचारी 8,000 आहेत त्यांचं प्रमाण आहे 0.08%। दरम्यान लाडकी बहीण योजनेतून लाभार्थ्यांची नावं वगळण्यात आल्यानंतर आता ठाकरे गटाकडून सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे। सरकारला ही योजना परवडत नसल्याचं अंबादास दानवेंनी म्हटलंय। तर यावर सत्ताधारी गटाकडून पलटवार करण्यात आलेला आहे। पाहूया नेमक्या काय प्रतिक्रिया उमटतायत। हे पण राज्य सरकारला ही योजना परवडत नाही। आता रद्द तर करता येत नाही, मग एक एक टप्प्यात थोडे 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 रद्द करा। आता मागच्या काळात 81 लाख महिला ह्याच्यातून कमी झालेल्या आहे आणि आता 10-11 लाख कमी झाले म्हणजे जवळपास 1 कोटी कमी झालेले आहे। म्हणून राज्य सरकार मला असं वाटतं खर्च झेपवत नाही, म्हणून योजना रद्द करता येत नाही। म्हणून अशा पद्धतीनं काही ना काही केवायसी म्हणा वेगवेगळे कारणं देऊन महिलांची संख्या ह्याच्यातून कमी करतं हे स्पष्ट आहे। एक कुठला तरी चॅनल माध्यमांच्याकडे आणि काही आर्टिकल्स मध्ये सुद्धा आलेलं आहे की एकट्या बीड जिल्ह्यामधून 28 लाख महिला अपात्र झालेल्या आहेत। खरं तर बीड जिल्ह्याची लोकसंख्या जवळपास 30-32 लाख आहे। तर त्याच्यातल्या 30-32 लाख लोकसंख्या असलेल्या मधले 28 लाख हे कसे काय अपात्र होऊ शकतात। त्यामुळे कुठे ना कुठेतरी जी काही बातमी आहे किंवा जो काही डेटा आहे त्याच्यामध्ये काही तथ्य नाही। बीड जिल्ह्यामध्ये साधारणपणे रजिस्ट्रेशनमध्येच जवळपास रजिस्ट्रेशन करतानाच 6-6.5 लाख काहीतरी रजिस्ट्रेशन होतं आणि त्याच्यातल्या पात्र ठरलेल्या या सुमारे 4 का 4.5 लाख महिला आहेत आणि त्यांना लाभ हा सुरू आहे। नाही, कमी करू नये म्हणजे अयोग्य असतील तर कमी करावे, पण 92 लक्ष जर नावं मग माहिती नाही कमी जागे असेल तर याचं एकच कारण आहे ई-केवायसी योग्य अजून मुदत वाढवण्याची आवश्यकता। ई-केवायसीची मुदत वाढवली तर हे नावं योग्य पद्धतीने येऊ शकतात।